लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही. जोर मैदानात उभा मी, तर जिंकणे नियतीलाही शक्य नाही. चंद्रावरही डाग दिसेल, पण राजांच्या व्यक्तिमत्वावर तीळ मात्र डाग दिसणार नाही. असा पाण्यासारखा पारदर्शक, दुधासारखा शुभ्र, सूर्यासारखा तेजस्वी आणि चंद्रासारखा ओजस्वी असा उत्तुंग व्यक्तिमत्व असणारा, प्रत्येकाच्या घराघरात आणि मनामनात राज्य करणारा असा राजा यांचा जन्म फाल्गुन वैद्य तृतीया शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर झाला. असा शिवनेरीचा हिरा, रयतेचा राजा, महान योद्धा म्हणजेच राजा. उन्यापुऱ्या 35 वर्षाची राजकीय कारकीर्द, पण 750 वर्षाचे पारतंत्र्य हटवले. अशी जगाच्या इतिहासात दुसरी क्रांती नाही. 50 वर्षांचे आयुष्य, 10 वर्ष बालपणा, 10 वर्ष रणांगणावर घोड्यावर बसून स्वारी आणि 35 वर्ष स्वराज्य घडवण्यात गेली. आईच्या गर्भात असतानाच राजांचे नियोजन ठरले की का जन्माला यायचे असा सृष्टीतील एक महापुरुष म्हणजेच माझे जाऊ आणि शहाजीराजे यांचा पुत्र छत्रपती शिवाजी महाराज. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. म्हणूनच देव दानव आणि मानव राजांना बघताच करतात मुजरा. बंगलोरमध्ये असतानाच शहाजीराजांनी शिवरायांना सांगितले माझे जाऊन बरोबर पुण्यात जायचे आणि महाराष्ट्रात अखंड स्वराज्य निर्माण करायचे. तेव्हा माझे जाऊन शहाजीराजांनी स्वतःचा प्रपंच बाजूला ठेवून स्वराज्याचा संसार हाती घेऊन सांभाळला. तेव्हा 12 वर्षाच्या पुत्राला शहाजीराजांनी एक उदंड स्वप्न दिले, संकटाशी झगडण्याचे बळ दिले, वादळाशी झुंजण्याचे सामर्थ्य दिले, सोबत एक स्वलिखित संस्कृत राजमुद्रा दिली. तीच म्हणजे प्रतिपच्चंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाहू सनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. म्हणजेच प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी, विश्वाला वंद्य होणारी अशी शहाजीराजे यांचे पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा ही लोककल्याणासाठीच बनलेली आहे. सोबत एक भगवा झेंडा दिला आणि सांगितले हा भगवा सांभाळायचा असेल तर मनगटात रग आणि हृदयात स्वराज्याची धग हवी. तरच तो अटके पार जाईल. अशा हाडामासाच्या गोळ्याला आकार आणि संस्कार योग्य वयातच मिळाले. शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसह रायरेश्वरच्या मंदिरात आपल्या धारुष्ण रक्तांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि मावळ खोऱ्यातील मुठभर मावळ्यांसह राजे उभे राहिले. ते बलाढ्य सैनिक, आरमार, नौदल, रसद, धन असणाऱ्या निजामशाह, आदिलशाह, मुघल बादशाह अशा अनेक शत्रूंसमोर. तेव्हा राजांचा लढा हा शत्रुत्वाचा नसून निधर्मी राज्य निर्माण करून राष्ट्रीयत्व निर्माण करण्याचा होता. तेव्हा शत्रूलाही हास्य फुटले. हा शिवा पिढा झालाय का? रयतेची बोटभर पोरही मारणार. पण राजे डगमगले नाहीत. हर हर महादेव म्हणत रयतेची पोरं चढाया करू लागली आणि सिंहाची नजर आणि निष्ठेची झडप टाकून थेट लाल महालात शाहिस्तेखानाला नडली. तेव्हा 1 लाख सैनिकांच्या गराड्यातून शाहिस्तेखानानं राजांना बघताच शाहिस्तेखान लपला. कुठे? बायकांच्यात जाऊन लपला. कारण त्याला माहिती होते राजे कधी बाई माणसाला हात लावणार नाहीत. म्हणून तर जीवावर बेतलेले बोटांवर निभावले. आणि म्हणूनच शाहिस्त्याचे बोट ते अफजलचे पोट एवढाच शिवरायांचा इतिहास नव्हे. शिवरायांचा इतिहास रक्तरंजित आहे. तो ऐकणे सोपे, वाचणे सोपे, पण तो आचरणात आणणे खूप कठीण. असा मुंगी एवढा शिवा डरकाळ्या फोडू लागला. तेव्हा शत्रूलाही कळाले बरोबरी करा पैसेवाल्यांची,
बरोबरी करा अफाट सैन्यबळाची, बरोबरी करा वशिलेखोरांची चमचेगिरींची, तरी वेळ हत्तर, पण बरोबरी बुद्धिमान आणि चतुर राजांची, तर नेसताना बुतवाल, कारण बुद्धीची ताकद ही तलवारीच्या पात्याप्रमाणे चकचकीत आणि तुकतुकीत असते. असा मुंगी एवढा शिवा शत्रूच्या ढुंगणाला जाऊन चावा घेऊ लागला, तसा शत्रू थर थर कापू लागला, सैरावैरा होऊन धावू लागला. बघता बघता दिसणारा शिवा मध्येच गायब होऊ लागला. अहो मुंगीचाही पत्ता सोडा ओ. शिवा आला कुठून, गेला कुठून, कोणत्या रूपात आला, कोणत्या रूपात गेला, तेच कळणे कठीण. असा राजा दौडतच राहिला, तेही अटके पार जाईपर्यंत. शेवट रायगडावर 3 एप्रिल 1680 रोजी या नरवीर पुरुषाची प्राणज्योत मालवली. तसा रयतेचा हंबरडा फुटला, उभा महाराष्ट्र पोरका झाला. पण ही सह्याद्री मात्र कणखरच उभी. ए सह्याद्री, तुला कळलं का? माझा राजा गेला. ए सह्याद्री, तू इतकी कणखर का उभी? ए सह्याद्री, तुझ्या पोटात नाही का गोळा आला? तुझ्या हृदयात आगीचे लोट नाही का उठले? तू का सैरावैरा नाही झालीस? ए सह्याद्री, तुझ्या कुशीच्या दरीखोऱ्यातून विंचूकाट्याचा रस्ता स्वराज्यासाठी तुडवताना माझा राजा दमला का ग? ए सह्याद्री, तुझ्या कुशीच्या दरीखोऱ्यातून विंचूकाट्याचा रस्ता स्वराज्यासाठी तुडवताना माझा राजा दमला का ग? ए सह्याद्री, तुला हा सर्रावर निजलेला राजा दिसत नाही का? की तुला वाटते माझा राजा परत येईल? खरंच येईल का परत? तेव्हा तू धाई मुकलून रडशील ना, अश्वांनी रक्तबंबाळ होशील ना? मी असेन किंवा नसेन, राजे येतील अशीच वाट पाहत कणकर उभी राहा. आणि राजे दिसताच आस्ते कदम महाराज, गणपती, गज अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान देष्टित, न्यायलंकार मंडित, शस्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावंत, महाराज धीराज, राजशिव छत्रपती महाराज यांचा विजय असो. नक्की म्हण, तुझ्या कुशीतच राजाच्या जन्माची वाट पाहीन आणि इथेच माझ्या वाणीला विराम देईन. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. धन्यवाद.